मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे. जलसंपदा विभागाने जे बुडीत बंधारे आहेत पिण्याच्या पाण्यासाठी त्या बंधाऱ्याचे दुरुस्ती करण्यासाठी किंवा त्यांचे बांधकाम करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. काही भागामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. त्यामध्ये जलाशयातील काही शेजारचे गावे असतील त्यांना पण पाण्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. त्यामध्ये कोयना विद्युत प्रकल्प असेल, भंडारदरा प्रकल्प असेल, यासाठी पण या समिती नेमण्यात आलेली आहे. नेमका महाराष्ट्र शासनाचा कोणता जी आर आहे ते आपण सविस्तर पाहूया. नेहमीप्रमाणेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पाहूया कोणता जी आर आहे, आपण सविस्तर पाहूया. मित्रांनो, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरता बुडीत बंधाऱ्याची शृंखला इत्यादी पर्याय सुचवणे व बांधकाम हाती घेण्याकरता समिती स्थापन करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात मोठ्या प्रमाणात पडणारा पर्जन्यमानाचा बहुतांश पाणी साठा अल्प कालावधीत पश्चिम वाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जात असतो. सदर गोड पाण्याचा हा स्रोत अल्प कालावधीसाठीच उपलब्ध होत असून मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या या क्षेत्रात वर्षाच्या शेवटी व ऐन उन्हाळ्याच्या वेळी पाण्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत आहेत. त्यामुळे अनेक जीवनावश्यक प्रश्नांना सर्वसामान्य जनतेला तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे पावसाळी हंगामात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे जास्त चांगल्या पद्धतीने नियोजन करून या भागातील पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न सोडवणे शक्य आहे. याबाबत अभ्यास होणे गरजेचे झाले आहे. कोकणातील नद्या उपनद्यावर बंधाऱ्याची शृंखला बांधून त्याद्वारे भूजल पातळी वाढवणे किंवा बुडीत बंधाऱ्याच्या बांधकामाद्वारे हे साध्य करणे शक्य होऊ शकते. मात्र बुडीत बंधाऱ्याच्या बाबतीत यापूर्वी झालेले काम व त्याबाबत उपलब्ध झालेली माहिती अत्यल्प असून याविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन सूचनांची नितांत आवश्यकता आहे. तसेच राज्याच्या काही भागातील जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस असलेल्या गावांना जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प, भंडारदरा इत्यादी अशा जलाशयाच्या जवळील गावाचे पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने बुडीत बंधाऱ्याची उपयुक्तता तपासणे गरजेचे झालेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती नेमण्यात आलेली आहे. तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री गृहराज्य महोदयाच्या अध्यक्षतेखाली 19/8/2024 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत माननीय उपमुख्यमंत्री यांनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्यासाठी सुधारित धोरण ठरवणे करता समिती गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आता पुढील बाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे. शासन निर्णय. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरता बुडीत बंधाऱ्याची शृंखला यासाठी ही समिती मित्रांनो स्थापन करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या जल विभागामार्फत. आता वरील प्रकारची जी समिती नेमलेली आहे त्यांना त्या सर्व मुद्द्यांच्या बाबतीत अंतिम अहवाल 2 महिन्यात शासनात सादर करण्यात यावा असे सांगितलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला हा महाराष्ट्र शासनाचा जो अहवाल आहे तो पाहिजे असेल तर आमच्या व्हॉट्सअपच्या जो चॅनल आहे त्याला फॉलो करा. तुम्हाला त्यामध्ये हा महाराष्ट्र शासनाचा सदर शासन निर्णय तुम्हाला पाठवून